पल्लवी, आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ। पूर्व विभाग श्रीराम मंदिर समितीच्या वतीने श्रीराम मंदिरामध्ये श्रीराम जन्मोत्सव व कल्याणोत्सव आयोजित करण्यात आला होता। 9 दिवस प्रभूंची विविध रूपे अवतार साकारण्यात आली होती। शेवटच्या दिवशी श्रीराम नवमी निमित्त प्रभू श्रीरामचंद्र यांचे अवतार साकारून पहाटेपासून विविध धार्मिक विधी संपन्न झाले। त्यानंतर होम हवन, श्रीराम रक्षा स्तोत्र पठण, श्रीराम पारायण संपन्न झाले। त्यानंतर दुपारी ठीक 12 वाजता श्रींच्या पाळणा उत्सवाची सुरुवात करून गुलाल उधळून प्रभू श्री रामचंद्र की जय, सियावरे रामचंद्र की जय, जय श्रीराम या घोषणा देण्यात आल्या। सुवासिनी महिलांनी पाळणा गीत गाऊन श्रींना गुलाल वाहिला। सायंकाळी कल्याणोत्सव रथ मिरवणूक काढण्यात आली। यावेळी भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आला। दरम्यान श्रींचे दर्शन घेण्यासाठी श्रींच्या गर्भगाभाऱ्यात आबालवृद्ध महिलांची भाविकांची एकच गर्दी झाली होती। धर्मदर्शन रांग आणि अर्चना रांग अशा वेगवेगळ्या रांगा करून भक्तांसाठी मंदिर खुले करण्यात आले होते। यावेळी सारे वातावरण प्रसन्न आणि चैतन्यमय झाल्याचे दिसून आले। तत्पूर्वी उत्सव मूर्तींना अभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला। दरम्यान मंदिर समितीचे दयानंद कोंडाबत्तीर आणि गोवर्धन चाटला यांनी याबाबत अधिक माहिती दिली। या प्रसंगी कोंडय्या मेरगू, मुरलीधर श्रीराम, श्रीनिवास सामलेटी, दत्ता श्रीराम, महेश कोडम, शिवकुमार कोंडाबत्तीनी, राजीव आडम, श्रीनिवास बिनगुंडी, हरिप्रसाद रामचंद्र जन्नू यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपण राम तेलुगू पद्धतीने हा कार्यक्रम असतो। आज सकाळी सुप्रभात झाला, नित्याभिषेक झाला, त्यानंतर विष्णू पंचायती पूजा झाली। आता दुपारची गुलाब असणार आहे। 12 वाजता जन्मोत्सव असणार आहे। त्यानंतर आमच्या हिंदू समाजामध्ये एक कथानक नावाचा कार्यक्रम असतो। आम्ही दत्त मंदिरमध्ये इथलाच मंदिरमध्ये सीताबाईची मूर्ती तिथे घेऊन जातो। राम मंदिरात आणतो। त्याला कथानक असं म्हणतात। 8:30 वाजता स्वच्छता समारंभ होणार आणि रथोत्सव असणार। आपण बनवलेला आहे आणि हे आनंद सोडलं असं अगदी पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने अगदी तनामनाने हे इथं हा कार्यक्रम दरवर्षी साजरा होतो। तर आपल्या सोलापूरवासी सगळ्यांना आमच्या वतीने सगळ्यांना रामजन्माच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपल्याला आवाहन करतो आपण मंदिरात येऊन या मंदिराचे वैभव बघावं आणि त्यासोबत दर्शनही घ्यावं। जय श्रीराम।